ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा. पाऊस मोठा म्हणता मोठा पाऊस येतच नाही येता. नमस्कार मंडळींनो, तुम्हाला माहिती आहे मी गावी आल्यापासून प्रत्येक शेतकरी माणसाच्या तोंडात आणि इथे येण्या जाणाऱ्या सगळ्या माणसांच्या तोंडात एकच शब्द आहे की हा पाऊस कधी येणार. तर अक्षरशः काकांनी शेती केली आहे, पेरणी केली आहे, पण आता काकाही स्वतः वाट बघतायत कधी पावसाची. हां, तर काकाही स्वतः वाट बघतायत का कधी पाऊस येतो आहे म्हणून. आता मी पण आलेलो पाऊस म्हणजे थोडा कुर्ल्यांची माशांची व्हिडिओ बनवायला, झाडं लावायला आलो आहे मी मोस्टली सगळ्यात जास्त. पण ते काय पाऊसच नाही आहे. तरी मी आता खतबीत घातलं आहे माडांना आणि विहिरी आहेत ना लोकांच्या आटल्या आहेत, पाणी नाही आहे. तुम्हाला तर मी दाखवतो, आमचा व्हाळ आहे तोही आटला आहे, विहिरी आटल्या आहे, पाणी लोक दुसऱ्याच्या कोणाकडून भरून घेऊन जात आहेत ना. का अशी परिस्थिती आली आहे. माझ्या बावडीचं पाणी 15 दिवस नेतात लोक नेतात. संध्याकाळी 2 वेळ आणि सकाळी 2 वेळ पाणी नेतात. मग बघा किती पाणीचा प्रॉब्लेम. आता मी पण 15 माणसं आहोत. मी पण 2 टाईम आंघोळ करायचो गावी येऊन, पण आता 1 टाईमच करतोय, ते पण संध्याकाळी करतो. कारण दिवसभर असे कामं करत असतो घरातली, नंतर मग संध्याकाळी एकदम एवढा पाणी वाचवतो आहे कारण पाणीच नाही. आता तुम्हाला मी भात पेरणी केली आहे काकाने, बघा आता पाऊसच नाही आहे. सगळा येतो पाऊस, असं वाटतं की आता येईल पण पडतच नाही. काळोख करून असो, पाऊस येणार पण थोडा लेट येणार. आता जी गरज असते आता आहे, कारण एवढा लेट कधी झाला नाही पावसाला. मागच्या वर्षी तर तुम्हाला माहिती आहे मे 15पासूनच पाऊस पडायला सुरुवात झालेली. आता आम्ही काकांच्या शेतीकडे शेतीत चाललो. तिथे त्याने काकाने पेरणी केली, ते तुम्हाला दाखवतो बघा. 10 किलोतला भात 5 किलो रुजला नसा, नाही रुजला असताना ना, काहीच नाही ना. बघूया खाली जाऊया, चला बघून ते कधी येणार हा पाऊस. पाऊस तर येणारच आहे, पण आता जास्त गरज आहे. लोकांनी शेती करून ठेवली आहे, पेरणी करून ठेवली, पण पावसाची वाट बघतायत. काय झालं का हे बघा, ही काकांची शेती. त्याला कुठे ठेवला एका तरी वाट तरी या मराचा नाही, त्याला काय नाही, रान नाही, येवचा नाही, काय नाही, फक्त काढूक भारी येतेला, भारी होते काढताना. त्या नागरूचा संपूर्ण त्या नागरूचा ना, नागरूला एकदाच नागरलेला नागरूचा. हो ना. हे सगळा हिरवा होते पाऊस जसा जास्त पडतो तसा. आता काय आज तारीख बघा किती आली आहे, 16 तारीख आली आहे, तरी पावसाचा आता पत्ता नाही. आणि काकांची विहीर बघा, एकदम पाणी आहे थोडाफार ह्याच्यातलंच पाणी भरून सगळेजण घेऊन जातात काकांच्या ह्याच्यातले. माझ्याकडे पाणी आहे. होय ना. का आता आम्ही चाललो जरा मुळेवाडीत फिरायला म्हणजे कामासाठी चाललो आहे. पाऊस नाही हो, आश्वास घ्यायला आणि पावसाला बोलवायला. पण इल्यापासून सगळेजण तेच बोलतात पाऊस कधी येणार, हा पाऊस कधी. आणि ॲक्च्युली गरज आहे पावसाची, आता येणार पाऊस, पण खूपच लेट झाला यावर्षी. आता लावणी येणार असते, इतक्यात लावणी येणार असते, सर्व लाव किलो असतो. होय ना. काय करणार आता. हा गाणं होतं तुम्हाला, पड रे पाण्या पाणी पाणी येतो. तर अशी परिस्थिती झाली आहे, पाऊसच नाही तर. ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा. पाऊस मोठा म्हणता मोठा पाऊस येतच नाही येता. येतो पाऊस पण खूप लेट येतो. आता 20 तारीखच्या नंतर सांगितलं नाही. पावसाच्या धारा येती झर झरा, पावसाच्या धारा येती झर झरा, झाकळले नभ सोसाट्याचा वारा, रस्त्याने ओहळ जाती खळखळ, जागोजागी तुडुंबले पावसाचं झालं. तो आमचा शीतगड तिकडे आमचा. हो तो दिसतो तो शीतगड. आणि हा
ह्यो रामगड बाणांचं रामगड. हे आमचा बाण आहे उचवळा. आणि हे बघा काय सगळा तापलाय बघा काय. हे बघा आमचा हा व्हाळ आहे, तुम्ही बघू शकता. ते बघा किती सुकलाय, पाणी सगळं आटलं याच्यातला. हा व्हिडिओ जास्तीत जास्त हे करा, लोकांना सरकारपर्यंत पोचून द्या, काही करून पाऊस येऊ दे. हे बघा वाळूचं ही जमीन सगळे भावान गेली आहे. वा हा हे बघा इकडे पण बघा सगळे पाणी आटलंय, पुन्हा पाणीच नाही आता. हे सगळं असा वाहत जातो पावसामध्ये. आवाज करा ना. काय पाणी आटलंय पूर्ण. आम्ही इथे आंघोळ लागला ना तर पाणी इथून संपूर्ण हे भरून गेलेलं असणार आणि हा गेलेलं ब्रिज वगैरे वसळ वाहत असणार. ते आपण पावसामध्ये यायचं आहे तेव्हा दाखवेल तुम्हाला कसला असतं भरलेलं एकदम पाणी इकडे. आता हे काही पूर्वी पडला पाऊस म्हणून हे बघा सगळा हिरवा हिरवा झाला आहे. पहिल्यापेक्षा रान असं वाढतो. आता हे पाऊस पडलाय म्हणून. पाऊस जायला होता. ऐकलं ना कोण हेच नाही. बाजारात सगलो रात्री सगलो. हा हे बघा ससा आगला इकडे रात्री येऊन. हे कवळो कवळो ना पालो खाऊक येता. हो ना. हे बघा ससाची लेंडकी बघा. ससा नंतर दाखवतो. ऊन किती लागते बघा. काकाने डोक्यावरती घेतलंय, शॉल घेतली बघा. म्हणजे एवढा ऊन लागतो आता. मे मध्ये एप्रिल मे मध्ये लागतो तसा आता तापलाय. ही सगळी फणस पिकलाय हो. तो पिकलो पिवळा दिसतोय. काय करत अटॅक करत आता ना. येत आहे हो, वास पण येता. पिकलो म्हणजे. हे बघा हे आता आम्ही मोळी वाडी तिथं घरं दिसूक लागली आहेत. आणि आता इथं हा बघा इथे खडकं दिसूक लागले. यांचा पण हा पाणी आहे, व्हाळ आहे ना. हा व्हाळच ना. हे बघा व्हाळातलं पण पाणी आटलं. हा नदीचं पाणी ना. हे बघा खडकं दिसतात म्हणजे किती पाणी आटलं आता इकडे पण. ह्या पाणी तोडून भरला ना त्या गावाच्या वर त्या घरापर्यंत लागतात. पाणी भरला तर पाणी भरला का त्या घराच्या पडवेत जातात फळ्या. अरे वा. हा पाणी आपल्या रामेश्वर मंदिरापासून जो येतो ना हा तो ह्या मार्गे हिवाळ्यात वगैरे जातो. अरे वा. माडलीत गेलो पाणी. बघा आत्ताच घर बांधलेलं आहे. नवीन घर बांधलं मस्त आहे ना घर. फुलं मस्त घातली ना लाल. हे पूर्ण पाण्याने भरलेलं असणार आहे सगळा. सगळा भरता. त्या पोपळी बिपळी पासून फुकट मासे भरपूर होय ना. मोठे मासे असतात. हे बघा आपली बैल चरता. गौरेडो हाय काय रे. ये लाल्या ये. तू काय येऊचं तो नाही. दुसरं इलो तो बघता बघा असो. अरे हो तुझा फोटो मुंबईत पाठवता. तो बघतो बघा असा. रागान बघता काय प्रेमान बघता काय माहित नाही. होय ना. व्हिडिओ शूटिंग काढताय ना. तो बोलतो माझी काय नाही घेते का घेतलंस माका पण घे व्हिडिओमध्ये. वर चढायला जागा नाही ना. होय ना. काय रे इलस तू पण इलस इलस तू इलस चल पुढे. इलस तू आपण. तू काय करतो. इलो बाबा आम्ही बोर्ड दाखव मुळीवाडी. मुळेवाडी मुळेवाडीचं बोर्ड. मुळेवाडी. आपल्या कचऱ्याचे मला पण करायचं घरी जाऊन जेवण. हे बघा मुळेवाडी. बैल येतो हा. तो बैल येता तिथून येतात तो बघा. अरे हा बरे आहेत. घ्या घ्या चांगले आहे हो आंबे. एक नंबर काम केलं तुम्ही. मस्त हा. पिकलेले आहेत मस्त. मग हे बघा ना अजून बघा आहेत काय आंबे भेटले आम्हाला. हे बघा झाडावरचे पडलेले होते. हाय वा. खाऊ बरे येते लोणचे आंब्याचे. लोणच्याचे आहेत.
बरं असलं तर काय फुटलेलं नाही. ते पिशवी आणू का इथं आपल्याला काय माहिती. आंबे भेटले आम्हाला येता येता मुळेवाडीमध्ये. चला मग मित्रांनो, आता व्हिडिओ इथे थांबवतो. फार दमलो आहे, तापलं आहे बघा, काय ऊन लागतो आहे. हे आंबे आम्ही घेतले, पडलेले होते तिथे झाडाचे, ते आम्ही शोधले आता आणि आम्हाला एवढे भेटले. लोणचेचे आंबे आहे आणि जाम ऊन लागते पावसाचा. का आता पत्ता नाही, पण सगळेजण आता वाटेत भेटणार एकच बोलतात पडणार. कधी पडणार ते बघतो आता. कारण मला माशांची आणि मेन खेकड्यांची व्हिडिओ दाखवायची होती, पण ती वाटत नाही मला. पण दाखवणार ते काही करून दाखवणार, कारण मी पावसामध्ये परत येणारच आहे गावी. आता इतका तापलं आहे बघा, काय जबरदस्त तापलं आहे, घामाघूम व्हायला झालं आहे. ओके, तर आता व्हिडिओ इथेच थांबवतो. हे बघा काका पाठी येत आहेत, दमले आहेत. हे आपलाच असा हो, याच्याकडे ह्या सगळा बांधायचा. चला मग कोण हात धरूचा नाही. व्हिडिओ थांबवतो इथे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला पहिल्यांदा बघता चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर.